नंदुरबार जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे। 140 शाळांमध्ये हा सोलर ऊर्जा प्रकल्प उभारला जाईल। सोलर ऊर्जा प्रकल्पासाठी 7 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील 120 प्राथमिक शाळा आणि 20 शासकीय आश्रमशाळा अशा एकूण 140 शाळांमध्ये सोलर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा नियोजन आणि विकास समितीने घेतलाय। या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी सुमारे 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। संबंधित शाळांना तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आहेत। या सोलर प्रकल्पामुळे शाळांना अखंड वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार असून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे आणि डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक असलेली वीज उपलब्ध राहिल्याने विद्यार्थ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे। याशिवाय शाळांच्या वाढत्या वीज बिलाचा भारही कमी होणार आहे। केंद्र सरकारच्या सोलर योजनेची प्रतीक्षा असतानाच जिल्हा नियोजन समितीने हा पुढाकार घेतलाय। लवकरच शाळांमध्ये सोलर यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया आता सुरू होईल। रॅपिडो विरोधात नागपुरात गुन्हा दाखल झालाय। परवानगी न घेता बाईक टॅक्सी चालवल्याचा आरोप आहे। रॅपिडो कंपनीच्या 3 संचालकांविरोधात गुन्हा दाखल झालाय। नागपूरच्या सीताबर्डी आणि कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सर्वसामान्य जनतेला सुविधा देण्याचं काम जे आहे ते रॅपिडो ॲप मार्फत होत होतं, परंतु या रॅपिडो ॲपवरती जे ओला आणि उबेर जे टॅक्सी चालक जे आहेत आणि मनसे यांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतला की सदरचे ॲप हे बेकायदेशीर आहे आणि हे कुठलेही RTOचं व्हेरिफिकेशन न करता कुठलीही परवानगी न घेता हे सर्रासपणे चालू आहे। त्यावरून RTO विभागाने फिर्याद दिली आणि त्या फिर्यादवरून आपण सीताबर्डी पोलिसांना आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करून तपास चालू आहे। आज नाशिककरांसमोर दुहेरी संकटे, पाणी कपातीसोबतच वीज पुरवठा देखील खंडित आहे। यंदाच्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलाय। महावितरणाकडून आज देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे। तर वीज बंदीमुळे पाणी पुरवठ्यावर देखील परिणाम होणार आहे। शुक्रवारी अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती। उत्तरनगर, शंकरनगर, काठेगल्ली परिसरात वीज पुरवठा बंद राहणार आहे। तर टाकळी रोड, टाकळी गाव, अशोका मार्ग, वडाळा नाका परिसरावरही वीज बंदीचा परिणाम होईल। टाकळी औद्योगिक वसाहत, रॉयल कॉलनी, सह्याद्री सिग्नल, जनरल वैद्यनगर परिसरात वीज पुरवठा बंद राहील। काम वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणाने दिली आहे। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पुराच्या पाण्याने शेती उद्ध्वस्त झाली आहे। तूप टाकळी शिवारात सुपीक मातीसह कपाशीचं पीक वाहून गेलंय। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील तूप टाकळी शेत शिवारात नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कपाशीची पेरणी केलेल्या शेतात पुराचं पाणी शिरल्यानं सुपीक माती, उगवलेलं पीक आणि शेतीवरचा थर वाहून गेलाय। अनेक शेतांमध्ये आता केवळ दगड-धोंडेच उरल्याचं चित्र आहे। जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 6.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। अद्याप 3.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी बाकी आहे। मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतातील कपाशीचं पीक आणि सुपीक माती वाहून गेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।